आपण आता दृश्य पाहतोय की सरकारी इतमामात मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहिली जात असतानाची जी प्रक्रिया घडतीये ती काय आहे प्रक्रिया ही आपण आता टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। दरम्यान गोव्यातले ज्येष्ठ पत्रकार सागर जावडेकर आपल्या सोबत आहेत। सागरजी, आत्ताच्या घडीला गोव्यात प्रत्येक माणूस अत्यंत शोकाकुल असणार यात काही वाद नाही। बरोबर। आता इथे प्रचंड प्रमाणात म्हणजे आजपर्यंत गोव्यामध्ये एवढी मोठी अंत्ययात्रा कधी कोणाची झाली नाही। प्रचंड लाखो लोक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे सगळे जे मंत्री आलेले आहेत, विनोद तावडेजी आलेले आहेत, रामदास आठवले जे आलेले आहेत, नितीन गडकरी आहेत आणि अनेक राष्ट्रीय नेते भाजपचे मंडळीचे आलेले आहेत। सागर जावडेकर, जर समजा या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा राजकारणाची चर्चा करायची असेल, दुर्दैवानं का होईना पण ज्या गोष्टींची चर्चा करणं भाग आहे ती म्हणजे गोव्यातली राजकीय स्थिरता। आत्ताच्या घडीला मनोहर पर्रीकर म्हणजेच गोव्यातली राजकीय स्थिरता होती। दुर्दैवानं त्यांच्या निधनानंतर गोव्यात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेचीच सुरुवात होतीये का असा प्रश्न पडतोय। निश्चितच आपण जे निवेदन केलं ते योग्य आहे। गोव्यामध्ये राजकीय अस्थिरता ही पाचवीलाच पुजलेली होती एवढी वर्ष। मनोहर पर्रीकरमुळेच आजपर्यंत हे सरकार गेली 2-2.5 वर्ष टिकलेलं आहे। 2 वर्ष झाली या सरकारला आणि त्यामुळे टिकलेले सरकार आहे ते केवळ मनोहर पर्रीकरमुळे आणि सगळ्या राजकीय पक्षांनी ते एकमेकांचे घेऊन सुद्धा पाहतो सर्व मंडळी एकत्र आली याचं कारण केवळ मनोहर पर्रीकर आणि त्यामुळे आता मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर फार गंभीर आणि विचित्र अवस्था गोव्यामध्ये निर्माण झालेली आहे। आता मी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी बोललो, जे मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार आहेत। त्यांना विचारलं बाबा नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तर ते त्यांचं असं म्हणणं होतं की अजून सपोर्टिंग जे लेटर पाहिजे राज्यभवनला द्यायला पाहिजे, ह्या पत्रांची आवश्यकता आहे। ते मिळाल्यानंतर संध्याकाळपर्यंत सरकार स्थापन होईल। जर समजा आत्ताच्या घडीची परिस्थिती आपण राजकीय दृष्ट्या निहाळली तर भारतीय जनता पक्षाचंच सरकार पुन्हा एकदा इथे स्थापित होईल असं ठामपणे म्हटलं जाऊ शकतं का राष्ट्रपती राजवटीचा मार्ग केंद्राला अनुसरावा लागू शकतो? नाही, आता जर त्यांनी 2 राजकीय पक्षांच्या मंडळींनी जर पत्र दिलं तर हा प्रॉब्लेम सहज पद्धतीने सुटणार, नाहीतर राष्ट्रपती राजवटीशिवाय तुम्हाला पर्याय नाही। म्हणजे सस्पेन्शन ॲनिमेशन ते विधानसभा संस्थगित करणं किंवा विधानसभा निलंबित करणं आणि त्याच्यानंतर ही राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल। पण खरं म्हणजे असा नियम आहे, आता मला माहित नाही त्यात तो नियमाचं पालन झालेलं नाही की काय असं मला त्याच्याबद्दल शंका आहे। पण नियम असं सांगतो की एखादा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ज्यावेळी त्यांचं निधन होतं त्यावेळी त्याच्या दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती करावी लागते, शपथविधी व्हावा लागतो आणि त्यानंतरच अंत्यसंस्कार केले जातील। तुम्ही बघितलं असेल ते भाऊसाहेब बांदोडकर ज्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री असताना ते गेले, त्या रात्री मध्यरात्री 12 वाजता शशिकलाताई काकोडकर त्यांची जी कन्या तिचा शपथविधी मुख्यमंत्री म्हणून झाला। इंदिरा गांधी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच रात्री मध्यरात्री पहाटे राजीव गांधी यांचा शपथविधी घेण्यात आला। आता इथे खरं म्हणजे दुसऱ्या मुख्यमंत्री शपथ एवढ्यात झाली पाहिजे होती, पण टेक्निकल तर राजकीय दृष्ट्या काही प्रॉब्लेम्स आहेत आणि इथं आता मला ऐकायला मिळाले त्या माहितीनुसार ते आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांतर्फे दोघांनी उपमुख्यमंत्री पद असलेली आहेत। सागर जावडेकर, जर समजा प्रमोद सावंत यांच्या नावावर सहमती बनायची असेल तर उपमुख्यमंत्री पद हेच एकमेव त्यासाठीचं आमिष किंवा आश्वासन असू शकतं का?
म्हणजे सर्वात याच्या बाबतीत नितीन गडकरी यावेळी आता ते इन्व्हॉल्व आहेत किंवा नितीन गडकरींनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला आणि त्यांच्याशी बोलणी सुरू केली, त्यावेळी खरं म्हणजे लगेचच हा निवाडा होतो आणि सहसा नितीन गडकरींचा शब्द कधी कोणी फेटाळलेला नव्हता आणि नाहीये. आता अशी परिस्थिती आहे की इथे नेमके परस्पर विरोधी पक्ष एकमेकाची तोंड अगोदर न पाहणारे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ते केवळ एका कारणासाठी मनोहर पर्रिकर या कारणासाठी एकत्र आलेले होते. आता मनोहर पर्रिकर गेले त्याच्यानंतर यांचं गोवा फॉरवर्डचं म्हणणं होतं की आम्ही जो पाठिंबा दिला होता भाजपला नसून तो केवळ मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सुनील ढवळीकर जे मगोचे नेते आहेत त्यांनी हेच अशाच निवेदन केलेलं आहे की आमचा पाठिंबा होता तो केवळ मनोहर पर्रिकरांना होता, भाजपसाठी नव्हता. अगदी सागर जावडेकर, आपण असेच आणखीन काही क्षण आमच्यासोबत थांबा. आपल्यासोबत आता फोनवरून प्रतिक्रिया देण्यासाठी आहेत राजेंद्र फडके. राजेंद्र फडके यांची ओळख म्हणजे भारतीय जनता पार्टीतले संघटनेतले अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन मनोहर पर्रिकर यांच्यासोबत विधानसभेच्या 4 निवडणुका ज्यांनी संघटनेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभवत गोव्यातून लढण्यासाठी मदत केली असे राजेंद्र फडके आपल्यासोबत आहेत. फडके साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाची दृश्य आत्ता TV स्क्रीनवर दिसत आहेत आणि आत्ताच्या घडीला जर समजा आपण त्यांच्याविषयीच्या काही भावना आमच्यासोबत व्यक्त करू शकलात तर अधिक उत्तम. काही तांत्रिक कारणांमुळे आपण आत्ता राजेंद्र फडके यांच्याशी बोलू शकत नाही आहोत. मात्र आत्ता जी दृश्य आपल्या TV स्क्रीनवर पोहोचत आहेत ती प्रत्येक गोवेकरासाठी अत्यंत क्लेशदायी आहे. त्यांचे लाडके मनोहर पर्रिकर हे अनंतात विलीन होण्यासाठी अखेरच्या यात्रेवर निघाले आहेत. माणसाच्या करण्यासाठी लाखो लोक इथं जनसागर जमलेला आहे मिरामार समुद्र किनाऱ्यावर. अगदी. सागर जावडेकर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? येतोय. आता तिथे कुठल्या कुठल्या पक्षांचे नेते आहेत आणि पक्षीय भेदाभेद विसरून तिथे नेते जमा झाले आहेत का? खास करून आघाडी सरकारमधीलच बहुतांश पदाधिकारी वगैरे मंडळी दिसतात. काँग्रेसमधील फारच क्वचित एखादा कोणीतरी नेता आहे, पण नाहीतरी संघटनात्मक जी संघाची माणसं वगैरे ती मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. आणि त्याशिवाय भाजपचे अनेक कार्यकर्ते मनोहर पर्रिकरांनी अनेक जणांना जे सहकार्य केलं होतं किंवा ज्यांना अपलिफ्टमेंट दिलं होतं, अनेक गावामध्ये जाऊन त्यांनी लोकांना केलेलं होतं भाजपसाठी, या भाजपला मतदान करा वगैरे. आणि ही अशी मोठ्या प्रमाणात मंडळी ज्यांनी पर्रिकरला भावनेशी बांधून ठेवलेलं आहे. तर अशी ही अनेक मंडळी मोठ्या प्रमाणात आता इथं या समारंभात कार्यक्रमाला आलेले आहेत. म्हणजे आता इथे या निमित्ताने एक आणखीन प्रश्न मनामध्ये उपस्थित होतो. संस्कृतमधलं वचन आहे, मरणांती वैराणी, मृत्यूबरोबर वैर संपलं पाहिजे अशी शिकवण आपल्याला दिली जाते आहे. पण असं असताना सुद्धा ज्या अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर मनोहर पर्रिकर हे विधानसभेत होते त्यातल्या विरोधी गटाचे सदस्य अत्यल्प प्रमाणात का जमा झालेले आहेत? खरं म्हणजे त्या माणसाने सगळं काहीतरी विसरून आज इथं येणं फार गरजेचं होतं. मी गेली 30 वर्ष विधानसभेचं संकलन करतो. विधानसभा अधिवेशन सुरू झाल्यापासून शेवट संपेपर्यंत मी तिथे बसून सगळं न्याहाळून त्याच्यावरती वेगवेगळे कॉलम पण लिहित होतो, बातम्या लिहितो. पण मी आता बघितलं त्यावेळी सुद्धा असं लक्षात येत होतं की मनोहर पर्रिकर राष्ट्रीय पक्षाच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या पद्धतीने विचार करत होते. परंतु विधानसभेमध्ये प्रत्येक आमदाराला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वात प्रयत्न जर कोण करणारे असतील तर ते मनोहर पर्रिकर. त्यावेळी तिथे कधीही त्यांनी हा काँग्रेसचा, हा अन्य कुठच्या पक्षाचा, तो मगोचा, आणखी कोणाचा असा कधीही भेदभाव कधी त्या माणसाने केला नव्हता, त्या नेत्याने. मग अशा स्थितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मनोहर पर्रिकरांच्या अंत्ययात्रेमध्ये
आणि अंतिम प्रवासाच्या वेळेला सोबत असणं गरजेचं होतं, हे खेदानं इथे नमूद करावं लागेल. नमूद करावं लागतं. आज ते सकाळी बरीचशी मंडळी, काँग्रेसची नेते मंडळी आज दुपारी कला अकादमीमध्ये येऊन त्यांनी अंतिम दर्शन घेतलं, पुष्पचक्र वाहिलं. परंतु दुर्दैवाने आता त्या अंत्यसंस्कार त्यावेळी इथं त्यांची कोणी मंडळी दिसत नाही. आणि खरं म्हणजे इथं राजकीय वैरत्वाची भावना असून उपयोग नाही, परंतु खरं म्हणजे त्यांनी विचार केला पाहिजे होता या गोष्टीचा. अगदी सागर जावडेकर, आपण असेच आमच्यासोबत आणखीन काही क्षण थांबा. आता आपल्यासोबत जोडले जात आहेत फोन लाईनवरून राजेंद्र फडके. डॉक्टर फडके, नमस्कार, आपलं स्वागत झी 24 तासवर. आपला एक अत्यंत जवळचा सहकारी ज्या अचेतन अवस्थेमध्ये टी व्हीच्या पडद्यावर दिसतो आहे, ही गोष्ट हृदय अत्यंत विदीर्ण करणारी आहे. होय. हॅलो, बोला, मी आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतोय यावर. असं आहे, तुम्ही बोलतानाही माझं शब्द निघत नाही, जितकं गहिवरून आलेलं आहे. मनोहर पर्रीकर हे नुसतं एक मुख्यमंत्री किंवा रक्षा मंत्री असलेलं व्यक्तिमत्व नव्हतं, तर एक साधा सरळ स्वच्छ प्रतिमा असलेला, कार्यकर्ता असलेला, सखा सोबती आणि ज्याला आपण आयकॉन म्हणू, असा आयकॉन, गाईड आणि कार्यकर्त्यांना कसं सोबत घ्यावं, पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना कसं जपावं, इथपासून तर सहृदयीपणा कसा असावा, त्याचं जिवंत जागतं उदाहरण जर कोणी असेल तर ते म्हणजे मनोहर पर्रीकर, ज्यांना प्रेमाने सगळे भाई म्हणत असतात. आणि त्यांच्या पुढे आज स्वर्गवासी मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं वाक्य म्हणताना हृदय शतशः विदीर्ण होऊन जातं. राजेंद्र फडके, आपल्या वेदना निश्चितच समजून येणाऱ्या आहेत. त्यावर काळ हाच एकमेव पर्याय ठरेल अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करू. मात्र तुम्ही ज्या काळात मनोहर पर्रीकर यांच्या सोबत गोव्यातलं राजकारण अनुभवत होतात आणि त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करत होतात, त्यातल्या 2 गोष्टी मी इथे नमूद करू इच्छितो. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल झाले पाहिजेत, यासाठी मनोहर पर्रीकर आग्रही असायचे आणि त्यांच्याच या सकारात्मक प्रयत्नांमुळे गोव्यामधला इलेक्टोरल रोल अर्थात मतदार यादी ही फोटोसहित पूर्ण देशाच्या आधी झाली होती. आणि इतकंच नाही तर गोव्यात मतदान करताना बोटाचा ठसा नोंदवण्याची प्रक्रिया सुद्धा ही देशाच्या आधी पूर्ण झालेली होती. तेव्हा निवडणूक प्रक्रियेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो असं मला वाटतं. तुम्ही यामागची काय कारणं देऊ शकाल? कारण निवडणुकांमधले विविध प्रकारचे भ्रष्ट प्रकार थांबण्यासाठीचे प्रयत्न हे या मार्गातून झाले आणि ते पर्रीकरांनी गोव्यात केले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर. तसं म्हटलं तर मनोहरजींबरोबर काम करण्याची संधी 1995 पासून मिळाली. भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य राज्यातल्या काही कार्यकर्त्यांना जाऊन त्यांचं ट्रेनिंग व्हावं, त्यांनी शिकावं आणि त्यांच्या माध्यमातून तिथल्याही काही गोष्टी कराव्या, यासाठी स्वर्गीय प्रमोदजी आणि शरदभाऊ कुलकर्णींनी आम्हाला तिकडे पाठवलं. 95 पासून साधारणतः 4-5 निवडणुकांमध्ये मला आणि महाराष्ट्राच्या टीमला त्यांच्याबरोबर जाण्याची, काम करण्याची संधी मिळाली. तिथले जे संघटन मंत्री सतीश धोन किंवा व्ही सतीश जे होते, आता संतोषजी आहेत, त्यांच्याबरोबरही खूप काम करायला मिळालं, ते शिकायला मिळालं. तेव्हा ते एक वाक्य सांगायचे मनोहर पर्रीकरजी की सतत काम केलं पाहिजे. हा तर पक्षाचा विषय ते सांगायचे, पण मतदान जास्तीत जास्त संख्येने झालं पाहिजे, वोटिंग पर्सेंटेज वाढलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या मताचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. अगदी डॉक्टर फडके, मी आपल्याला काही क्षणांसाठी थांबवतोय. आत्ताची जी ताजी दृश्य आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत त्यामध्ये नितीन गडकरी यांनी थोड्याच वेळापूर्वी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय. तसंच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सुद्धा पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय. रामदास आठवले यांनी सुद्धा आपल्याकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन घेताना मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. तत्पूर्वी सेनेच्या अर्थात संरक्षण दलांच्या 3ही विभागांकडून स्थानिक सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या त्यांच्या माजी प्रमुखाला
अतिशय विनम्र पद्धतीनं लष्करी इतमामात आदरांजली वाहिली गेलेली आहे. आत्ताच्या घडीला स्क्रीनवर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेताना आणि त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी बोलून 2 क्षण सांत्वनाचे व्यक्त करत असताना. मनोहर पर्रीकर यांच्या जीवनाचे आलेख गेल्या 2 दिवसात मांडले गेले आणि त्या टप्प्याटप्प्याने जर गोष्टी उलगडत गेल्या असतील तरीही त्यातून एक गोष्ट मात्र सातत्यानं समोर आली, ती म्हणजे मनोहर पर्रीकर यांच्या वागण्या बोलण्या चालण्यातलं साधेपण. डॉक्टर राजेंद्र फडके आपल्यासोबत आहेत. डॉक्टर फडके, मनोहर पर्रीकर यांच्या वागण्यातल्या साधेपणाची चर्चा ही त्यांच्या व्यक्तित्वाला अधिकाधिक नवे आयाम प्राप्त करून देणारी ठरली आणि ही चर्चा ही कधीही त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करणारी दिसली नाही. संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना कठोरातले कठोर निर्णय सुद्धा घेताना त्यांनी आपल्या साधेपणाला कधी आड येऊ दिलं गेलं नाही. हे कसं काय जमलं आणि यामागची खरी संस्कारी कारणं काय होती? मला असं वाटतं माननीय पर्रीकरजी हे मूलतः संघ स्वयंसेवक होते. IIT सारख्या एका चांगल्या संस्थेमध्ये ते इंजिनियर झाल्यानंतर आणि जन्मजात संघ संस्कृत असल्यामुळे त्यांच्याकडे संघचालक पदाची जबाबदारी आली आणि हे करताना जसं आज मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास, त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला अत्यंत कठोर चौकटीमध्ये घालून घेतलं आणि त्याच्यातूनच एक आदर्श अनुशासित शिस्तप्रिय कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक जनप्रतिनिधी, एक विरोधी पक्षनेता, एक मुख्यमंत्री, पूर्ण भारत देशाचे रक्षा मंत्री आणि नंतर पुन्हा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला. आणि मला असं वाटतं ते इतक्या कुठल्याही मोठ्या पदावर पोहोचले तरी नुसतं म्हणणं खूप सोपं असतं. साधी राहणी आणि उच्च विचार, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग, पण या 2 वाक्यांना किंवा 2 गोष्टींना त्यांनी स्वतःमध्ये इतकं सरमिसळ करून घेतलं होतं की या सामान्यपणातूनच त्यांचं असामान्य व्यक्तिमत्व प्रतीत होतं. अगदीच. दृश्यांमध्ये आपण आता थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की महाराष्ट्रातले विविध राजकीय नेते, ज्यामध्ये मंत्री विनोद तावडे, तसंच गृहराज्यमंत्री आपल्या राज्याचे दीपक केसरकर, काही खासदार, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. मनोहर पर्रीकर यांच्याबाबत अत्यंत सुरुवातीची गोष्ट जी सांगितली जाते ती अशी की धर्मानंद नाडकर्णी या संघप्रचारकाच्यामुळे 4 जण गोव्याच्या राजकारणात आले आणि त्या 4 जणांची नावं पाहिली तर मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पारसेकर आणि राजेंद्र आर्लेकर. नियतीचा खेळ कसा असतो तो आपण या निमित्तानं एकदा पाहू शकतो किंवा त्याचा अभ्यास करू शकतो. रचनेत असं ठरलं होतं. रचना हा संघाच्या कार्यकक्षेतल्या लोकांच्यासाठीचा एक शब्द आहे, ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये सिस्टम म्हणू. रचनेमध्ये असं ठरलेलं होतं की मनोहर पर्रीकर हे दिल्लीत जातील आणि दिल्लीचं राजकारण करतील आणि श्रीपाद नाईक हे गोव्यात राहतील आणि गोव्याचं राजकारण करतील. त्याच्या मागे कारण कुठलं होतं तर भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्याच्या राजकारणाची वीण ही बहुजन चेहऱ्याची नेमलेली होती. या प्राप्त परिस्थितीमध्ये मनोहर पर्रीकर आणि श्रीपाद नाईक यांनी लोकसभेच्या निवडणुका लढल्या खऱ्या, पण दुर्दैवानं 2 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनोहर पर्रीकर यांना सातत्यानं पराभवाचा सामना करावा लागला आणि याचा परिणाम असा झाला की श्रीपाद नाईक हे केंद्रातल्या राजकारणात गेले तर मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या राजकारणात स्थिरावले. पण नियतीने अखेरीस याच माणसाला केंद्रातल्या राजकारणात नेऊन तिथंसुद्धा स्वतःची छाप टाकण्याची
संधी प्राप्त करून दिली. मनोहर पर्रीकर यांचे निकटवर्तीय वसंत लिमये यांनी खास लंडनमधून आपल्या या सुहृदाबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि ती व्यक्त करत असताना त्यांना सुद्धा भावनावेग आवरता आलेला नाही. वसंतराव, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? येतोय. वसंतराव, आता या क्षणाला मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावरचा तिरंगा दूर केला जातोय आणि अत्यंत शासकीय शिस्तीमध्ये या तिरंग्याची घडी घालून तो पर्रीकर कुटुंबियांच्या सुपूर्द केला जाईल. एका प्रकाराने पर्रीकरांचं संपूर्ण आयुष्य हे या तिरंग्यासोबत या पुढचे अनेक वर्ष शिकवण देणारं असेल आणि तेच एक जबाबदारी म्हणून कुटुंबियांना सुपूर्द होईल. आपली प्रतिक्रिया? IIT मध्ये 5 वर्ष मनोहर पर्रीकरांच्या सोबत काढली हे मी माझं भाग्य समजतो. अतिशय निष्ठील, उत्साही आणि हिरिरीने सर्व गोष्टींमध्ये भाग घेणारा असा IIT मी त्याला मन्नू म्हणायचो. काल रात्री जेव्हा इथे बातमी ऐकली तेव्हा विश्वास बसेना. थोडीशी अपेक्षा होती या वाईट बातमीची, कारण गेलं वर्षभर मन्नू हे दुर्धर रोगाशी झगडत होता, पण तो आता नाही हे स्वीकारणं अजूनही जड जात आहे. IITत असताना एक महत्वाची गोष्ट की अतिशय विचारांनी काम करणारा माणूस, पटकन झटपट निर्णय घेणारा आणि तरी इतरांना सांभाळून घेणारा असा होता. आणि पुढे याच गुणांचा मला वाटतं त्याच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये जास्त विकसित झालेले दिसून येतात. मुख्यमंत्री म्हणून किंवा रक्षामंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अफाट आहे आणि आपल्यातलाच एक सोबती सहाध्यायी एवढ्या उच्च पदावर जाऊन देशासाठी काहीतरी करतोय ती खरोखर. वसंतराव, या निमित्तानं सर्व आम्हा व्यक्तींना एक गोष्ट जाणून घ्यायला निश्चित आवडेल, ती म्हणजे मनोहर पर्रीकर, ज्यांना तुम्ही अधिकारवाणीनं मनू म्हणू शकता, त्या व्यक्तींनी शिक्षण घेत असतानाच नेतृत्व गुणांचं प्रदर्शन केलं का आणि ते नेतृत्वाच्या बाबतीत सक्षम आहेत असं तेव्हा जाणवलं होतं का? ते जाणवलं होतं याचं कारण मी ज्या हॉस्टेलमध्ये राहायचो, 4 नंबर हॉस्टेल आहे जी मुंबईमध्ये, तिथे मेस वर्कर्स बरेच प्रश्न होते, त्यांना परमनंट केलं जात नव्हतं. तर त्यासाठी जो लढा उभारण्यात आला तो जरी छोटेखानी असला बाहेरच्या जगताच्या दृष्टीने तरी IITचं खूप महत्वाचा होता. आणि त्या मेस वर्कर्स लढ्याचं नेतृत्व अतिशय सक्षमपणे मन्नूंनी केलं. त्यांचे प्रश्न म्हणजे IITच्या समोर मांडले, त्यांना बऱ्याच सुविधा आणि सोयी मिळवून दिल्या. हे मला वाटतं IIT मध्ये असतानाच त्याच्या नेतृत्व गुणांचं एक घडलेलं लक्षण होतं, त्याच्या निर्णय क्षमतेचं आणि सक्षमतेचं, आणि ते पुढे सुसंगत होत गेलं असावं असं माझा तयार आहे. वसंतराव, एक IITian ज्या वेळेला राजकारणात जातो तेव्हा त्याच्याकडून काय अपेक्षा असतात? IITianनी राजकारणात जाऊन राजकारणात काय बदलावं अशी अपेक्षा बाळगली जाते. मन्नूंनी याचं एक अत्यंत अप्रतिम उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. एकीकडे सुशिक्षित, खूप काही नोकरी पैशाची किंवा धंदा किंवा अमेरिकेला जाणं हे सगळं बाजूला सारून हा माणूस इथे राहायला, स्वतःचा उद्योग केला, पण त्या पलीकडेही जाऊन शिक्षणाचा, अक्कल हुशारीचा राजनीतीमध्ये वापर केला, राजकारणामध्ये वापर केला. कारण सहसा राजकारणाकडे बघताना एक विचित्र दृष्टिकोन असतो. याचं कारण बऱ्याच घडणाऱ्या गोष्टी, भ्रष्टाचार. मला वाटतं शिक्षित मंडळींनी राजकारणामध्ये पडून बंधूच्या आदर्शाचा पाठपुरावा करावा अशी आज गरज निर्माण झाली आहे. कारण शिक्षण चांगलं, विचार करायची क्षमता, निर्णय क्षमता त्या पलीकडे जाऊन स्वार्थ फारसा त्याच्या आड येत नाही, भ्रष्टाचार कुठेही संबंध नाही, असे स्वच्छ राजकारणी आज देशाला हवे. मन्नू दुर्दैवाने आता नाही.
हे अतिशय दुःखद घटना आहे. अगदी वसंतराव, मी काही क्षणांसाठी आपल्याला विनंती करतो की आपण थांबूया. आता अंतिम क्रियेची तयारी सुरू आहे आणि त्यानिमित्तानं मंत्रोच्चार होत आहेत. काही क्षणांनी आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. डॉक्टर राजेंद्र फडके आपल्यासोबत आहेत. राजेंद्र फडके, गोव्याच्या राजकारणाची जी चर्चा थोड्या वेळापूर्वी आपण करत होतो तेव्हा भाऊसाहेब बांदोडकरांचा उल्लेख झाला. या भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्याच्या राजकारणाची वीण ही बहुजनमुखी ठेवलेली होती. ती बदलून गोव्यातल्या राजकारणाला मनोहर पर्रीकरांसारखा एक सारस्वत चेहरा प्राप्त करून देणं ही सुद्धा तत्कालीन संघ कार्यकर्त्यांसमोर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर एक आव्हानात्मक भूमिका होती का? असं आहे प्रसादजी, आपण जे मगाशी म्हणालात, उल्लेख केला की मनोहर पर्रीकरांनी देशाच्या राजकारणामध्ये जावं आणि श्रीपाद नाईकांनी गोव्याच्या राजकारणामध्ये राहावं असा विषय चर्चेला तुमच्या भाषेमध्ये चर्चा झाली असताना पण नियतीला ते मान्य नव्हतं. आणि मला असं वाटतं मी एका वेगळ्या अर्थाने माननीय नरेंद्र मोदीजी आणि स्वर्गीय पर्रीकरांची तुलना किंवा समानता सांगणार आहे. आपल्यामध्ये एक म्हण आहे, समानशीले व्यसनेषु सख्याः. तसं सबका साथ सबका विकास हे जे नरेंद्रभाई मोदींचं स्लोगन आहे किंवा घोषणा आहे आणि त्याच्यावर त्यांचं काम करण्याची पद्धत आहे. मला असं वाटतं जाती संप्रदायाच्या या पेक्षाही कुठेतरी वर जाऊन विकासाच्या मुद्द्यावर मत मिळालं पाहिजे. या दृष्टीने जरी ते सारस्वत चेहरा होते तरी ते आज भाऊसाहेब बांदोडकरांनंतर अतिशय शक्तिशाली आणि जननेता, जनप्रिय नेता झाले. कारण याच्यामध्ये जननायक आणि जननेता आणि जनप्रतिनिधी असं म्हणत असताना जनप्रतिनिधी हा होऊ शकतो वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे. कोणी जननायकही होऊ शकतो, पण जनप्रतिनिधी, जननेता आणि जननायक हा त्रिवेणी संगम काही मोजक्या लोकांमध्ये पाहायला मिळतो. त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व आहे माननीय पर्रीकर. अगदी. आणि डॉक्टर राजेंद्र फडके, आपण जो उल्लेख करताय त्याला पूरक अशा काही गोष्टींना इथे नमूद करावंसं वाटतं. ते म्हणजे असं की 2012ला ज्या वेळेला बहुमतातलं गोव्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला 6 ख्रिश्चन आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्याची ताकद मनोहर पर्रीकरांनी दाखवली होती. मनोहर पर्रीकरांच्या राजकारणाचं हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे की त्यांचा चेहरा जरी सारस्वती असला तरीही त्यांचं राजकारण आणि त्यांचं त्या पलीकडे जाऊन केलेलं समाजकारण हे विविध जाती धर्माच्या जोडणीतलं आणि बांधणीतलं होतं. 2012च्या वेळेला जेव्हा चर्चनी सुद्धा, गोव्यातल्या चर्चनी सुद्धा भाजपच्यासाठी सकारात्मक कौल दिला, हा बदल कसा घडवला त्यांनी गोव्यात आणि गोव्यातल्या राजकारणाला तेव्हापासूनच कलाटणी मिळाली का? कारण आत्ताच्या घडीला सुद्धा जे 12 आमदार आहेत भाजपचे त्यापैकी 7 आमदार ख्रिश्चन आहेत. हा मानसिकतेतला बदल मनोहर पर्रीकरांना कसा शक्य झाला? डॉक्टर राजेंद्र फडके. असं वाटतं की मगाशी बोलताना आपल्याला सांगितलं की माननीय नितीन गडकरीजी जे आता गोव्याचे प्रभारी आहेत, मागचे पण प्रभारी होते निवडणुकीच्या वेळेला, त्यांचं पण हेच म्हणणं असतं की विकासाच्या मुद्द्यावर सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांच्यापर्यंत पोहोचून आपण सगळ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचवला पाहिजे. माणसं आणि माणसाची चेहरा, जात पात कोणती असो, पण विचाराने राष्ट्रासाठी काम करणारी जर फळी निर्माण झाली, त्या राष्ट्रभक्त नागरिकांची जर फौज निर्माण झाली, राष्ट्रभक्त सैनिकांची, राष्ट्रभक्त जननेत्यांची फौज निर्माण झाली तर ती खरोखर विकास करू शकते. याचं ज्वलंत उदाहरण गोव्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता चांगल्या कार्यकर्त्याला. डॉक्टर फडके, आपण काही क्षणांसाठी थांबणार आहोत. आता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत असताना 21 बंदुकीच्या फैरी झाडल्या जात आहेत.
तब तक कांग्रेस धर्म सम्मत थी। मनोहर पर्रीकर यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यापूर्वीची देत असलेली सलामी आपण आत्ताच पाहिली। स्टेट फ्युनरल ॲक्ट या भारतीय राज्यघटनेतल्या कायद्याच्या अन्वये अशा प्रकारे शासकीय इतमामात पार्थिवाचं अंत्यविधी करण्यापूर्वीची प्रक्रिया पार पाडली जाते। मनोहर पर्रीकर गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्पूर्वी देशाचे संरक्षण मंत्री या नात्यानं त्यांना हा सन्मान प्राप्त करून देण्यात आला आहे। त्यांच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार या घडीला मिरामार समुद्रकिनारी असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये केले जात आहेत। विविध राजकीय पक्षांचे नेते, गोव्यातल्या विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी ते इथे जमलेले आहेत। मनोहर पर्रीकर यांचा तिरंग्यात गुंडाळलेला देह पार्थिव हे थोड्याच वेळापूर्वी इथं पोहोचलं। अंत्यदर्शनाच्या नंतरची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी हा तिरंगा शिस्तबद्ध पद्धतीनं गुंडाळून पर्रीकरांच्या कुटुंबियांकडे अर्थात त्यांच्या थोरल्या मुलाच्या सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर पर्रीकरांचं पार्थिव आता चितेजवळ आणण्यात आलेलं आहे आणि त्यापुढील धार्मिक कार्य टप्प्याटप्प्याने पार पडत आहे। आपल्यासोबत वसंत लिमये आहेत, मनोहर पर्रीकर यांचे IITतले सहाध्यायी। वसंतराव, मनोहर पर्रीकर यांच्या आठवणी आपल्याकडे अनंत असतील, त्यातलं किती सांगू किती नको असं झालं असेल, पण एक अशी आठवण तुम्ही आज सांगा की जी निश्चित शिकवण देऊन जाईल। मला वाटतं मला एक प्रसंग उन्मेखून आठवतो तो म्हणजे 2012 साली माझी पहिली कादंबरी प्रकाशित व्हायची होती आणि पर्रीकरांनी सांगितलं होतं की मी येतोय कार्यक्रमाला। शनिवारी कार्यक्रम होता, त्याच आठवड्यात मंगळवारी मला बातमी कळली की त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, ते देखील ICU मध्ये। त्यामुळे मी मनातल्या मनात सहजपणे मी असा आडाखा बांधला की मन्नू काही येणार नाही कार्यक्रमाला। हा माणूस गुरुवारी म्हणजे बुधवारी त्या मुलाला ICUतून सोडलं आणि संकट टळले असं सांगण्यात आलं। गुरुवारी हा माणूस गोव्याला गेला, पेशंट चालू होते। शुक्रवारी पेशंट अटेंड करून शनिवारी सकाळी मन्नू पुन्हा पुण्यात परत आला। एक सरकारी कार्यक्रम होता सकाळी, तो आटपून सोबतचं सगळ्या तापा जमानिमा हे सगळं त्यांना सांगितलं नाही मी आता एका खासगी कार्यक्रमाला चाललोय। एका मित्राच्या इंडिकामध्ये पटकन ते बसले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी आले, थकलेले होते। अर्थात मी स्वागतासाठी दरवाजातच उभा होतो, मी माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसत नव्हता कारण मन्नू समोर दिसला। म्हटलं काय रे बाबा तू इथे कसं काय? मला आलो जमवलं। तर थोडक्यात सांगायची गोष्ट अशी की एखादा दिलेला शब्द मित्रांसाठी हा माणूस काय वाटेल ते करायला तयार असायचा आणि हे फक्त माझ्या संदर्भातच घडत होतं असं नाही, तर हा इतरांनाही तितकाच जवळचा वाटायचा किंवा त्याचे शब्द पाळण्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे। आणि आज असं हे मागे जे काही मंत्रोच्चार ऐकू येत आहेत, कुठेतरी मला वाटतं सगळ्यांनाच आपल्या कुटुंबातलं कोणतरी एक वडील झालं, एक अतिशय कर्तृत्ववान माणूस गेल्याची भावना आहे। मला इथे लंडनमध्ये व्हिक्टोरिया स्टेशनवर बसणं ते ऐकताना अवघड जातं हे सगळं स्वीकार, परंतु अतिशय प्रामाणिक माणूस आणि लोकांसाठी काय वाटेल ते करायला तयार नाही, ते तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत दिसून येत होतं। अगदी वसंतराव, आपण ज्या
साधेपणाचा आणि कोणताही पडेजाव न बाळगण्याच्या मनोहर पर्रीकर यांच्या प्रवृत्तीविषयी किंवा त्यांच्या स्वभावाविषयी बोललात, त्या निमित्तानं मला विचारावंसं वाटेल की मनोहर पर्रीकर यांचं हे वागणं अगदी सहजपणे आलेलं होतं की तशा प्रकारच्या वागणुकीच्यासाठी त्यांनी काही खास कष्ट घेतलेले होते? मला नाही वाटतं त्याला ते कष्ट घ्यावे लागले असतील, कारण IITत असल्यापासून हा अतिशय लोकांमध्ये सहज मिसळणारा, अगदी विरोधी मतं असली तरी त्यांना बरोबर घेऊन जाणारा असा माणूस होता आणि जगमित्र होता एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. कुणी त्याला जाऊन भेटू शकायचं. एक स्पष्टपणा होता, विचारीपणा होता की नाही जमणार तर तो पटकन सांगून टाकायचं, नाही रे बाबा नाही जमायचं. उगाच काहीतरी खोट्या आशा आणि असंही न दाखवता पण जिथे जमेल तिथे हा माणूस आउट ऑफ द वे जाऊन मदत करायचा. आणि आता मित्र मिळणं हे मी माझं भाग्य समजतो, कारण अशी माणसं म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये एक जाणवत होतं की नाकात नळ्या घातलेल्या तिथं दुसऱ्या संकेत खाला गेली, केस बांधले अचानक झाले. वाटत होतं की हा माणूस विश्रांती का नाही घेत. पण असं एकीकडे वाटत असताना दुसरा एक विचार मनात येऊन गेला की ज्योत मालवण्यापूर्वी मोठी होते असं म्हणतात, तसं काहीच ते होतं. त्या माणसाचा पिंडच वेगळा होता, तीळच वेगळा होता. शेवटच्या क्षणापर्यंत मग मी झगडत राहणार, प्रयत्न करत राहणार, मला जे करायचं त्यासाठी झटत राहणार. ते फार फार मोठं मन लागतं याला. त्यामुळे अचाट उदाहरण आहे सगळ्यात आपल्यासारख्या मंडळींसाठी, तरुणांसाठी, असं मला प्रत्यक्षाने जाणवतं. अगदी खरं आहे. या निमित्तानं एक प्रचलित म्हण आठवल्याशिवाय राहत नाही, जो आवडे लोकांना तोची आवडे देवाला. मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेत जी गर्दी झाली आहे ती या म्हणीला अतिशय सुस्पष्टरित्या अधोरेखित करते. आपल्याबरोबर डॉक्टर राजेंद्र फडके आहेत. फडके साहेब, राजकारणाची चर्चा जेव्हा जेव्हा पर्रीकरांच्या सोबत झाली असेल तेव्हा तेव्हा गोव्यातल्या राजकीय अस्थिरतेबाबत ते काय सांगायचे? कारण गेल्या काही वर्षांपासून गोव्यातलं स्थैर्य म्हणजेच मनोहर पर्रीकर अशी जणू काही रचना झाली होती आणि आज दुर्दैवानं त्यांच्या निधनानंतर गोवा पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेकडे वळतो की काय अशी चिन्ह दिसायला लागली आहेत. प्रसादजी, आपल्या प्रश्नातूनच आपण त्यातलं निम्म उत्तर दिलेलं आहे. मगाशी मी जे म्हटलं, एक आदर्श, अनुशासित आणि शिस्तप्रिय नेता मनोहर पर्रीकर, तसंच त्यांचं एक व्यक्तिमत्व म्हणजे अकृत्रिमता, स्नेह आणि सुस्पष्टता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रिस्टल क्लिअर व्यक्तिमत्व म्हणतो. असं स्फटिकासारखं त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्व सगळं क्लिअर होतं. आणि ते म्हणायचे की राजकारण हा काही त्यांचा व्यवसाय नाही किंवा कोणाचाही राजकारण हा व्यवसाय नसावा. समाजकारण करण्यासाठी राजकारणातली सत्ता जर मिळाली तर ती गोरगरिबांसाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या सत्तेचा सदुपयोग होतो. जे पंडित दीनदयाळजींनी सांगून ठेवलं आहे, नराचा नारायण करणे, यासाठी मला असं वाटतं ते अशा प्रकारचं जीवन जगले. आणि ती सत्ता जर परिपूर्ण असली, आपण आजही देशात बघू शकतो की सुस्पष्ट बहुमत असतानाचं सरकार आणि वेगळ्या वेगळ्या घटक पक्षांचा पाठिंबा घेतलेल्या सरकारमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, त्या गोष्टी करणं न करताना सगळ्यांचे व्ह्यूज सारखे असतात असं नाही. त्यामुळे जी एक अस्थिरता येते त्या प्रकारासाठी ते नेहमी म्हणायचे की सुस्पष्ट आणि पूर्ण बहुमताचं सरकार आलं पाहिजे. आणि 2017 साली सुद्धा त्यांना असं वाटत होतं की 25 पेक्षा जास्ती आमदार गोवा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून यावे, म्हणजे विकासाला वेग देता येईल. मांडवी पुलाचं काम असेल, गोव्याच्या टुरिझमचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, एअरपोर्टचे प्रश्न असतील, हे कमी काळामध्ये काळकाम वेगाच्या गणितामध्ये त्यांना सोडवायचे होते. पण दुर्दैवानं सुस्पष्ट बहुमत मिळालं नाही. आणि आताही परिस्थिती अशी आहे की सुस्पष्ट बहुमत जर असलं तर चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, नेत्याला आणि विशेषतः पर्रीकरांसारख्या नेत्याला ज्या कोणी गोष्टी 20-25 वर्षामध्ये करणं शक्य नसतं ते 5 वर्षामध्ये कसं करायचं, अशी जी काही बोटावर मोडण्या इतकी मंडळी आहेत. आणि त्यांना नितीन गडकरींचं जे संपूर्ण सहकार्य होतं, गडकरीजींचाही व्ह्यू तोच आहे, मोदीजींचाही व्ह्यू तोच आहे. त्यामुळे मला असं वाटतं
या काम करणाऱ्या माणसांना सुस्पष्ट बहुमत असलं तर एक अधिक वेगाने कामं करू शकतात. अगदी डॉक्टर राजेंद्र फडके, आपण सुस्पष्ट बहुमताच्या विषयी वारंवार उल्लेख केला, त्यानिमित्तानं एक आठवण मी आवर्जून आपल्या झी 24 प्रेक्षकांसमोर ठेवू इच्छितो. ती म्हणजे अशी की देशात परिवर्तनाचे वारे 2012च्या सुमारास जेव्हा वाहायला लागले त्यानंतर आलेली पहिली निवडणूक ही गोव्याची होती आणि गोव्यानी 2012ला अनपेक्षितरित्या संपूर्ण बहुमतातलं सरकार स्थापन करून तर दाखवलंच, पण त्याबरोबरच आपण इतिहासात डोकावलं तर आपल्याला कळू शकेल की 2012ला गोव्यात आलेल्या संपूर्ण बहुमताच्या सरकारनंतरची सगळी सरकारं अगदी थेट 2014तल्या केंद्राच्या सरकारपर्यंतची ही संपूर्ण बहुमताचीच आली. आणि याचा एक सूचक किंवा हे कशाचं द्योतक आहे असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर निश्चित असं सापडू शकतं की जनतेला सुद्धा स्थिरता हवी होती आणि ती या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून दिसली. गोव्यात ज्या वेळेला विरोधी पक्षनेता म्हणून मनोहर पर्रीकर काम करत होते त्यावेळेला सरकारच्या बाबतीत त्यांची भूमिका काय असायची आणि ती 5 वर्षसुद्धा तुलनेनं गोव्यात समोरच्यांचं अर्थात विरोधकांचं म्हणजे काँग्रेसचं सरकारही होतच राहिलेलं. डॉक्टर फडके, मला असं वाटतं की आपल्या चॅनलवर आपण मगासपासून काही प्रसंग दाखवत आहात की त्यांची सुस्पष्टता एवढी होती की त्यांना बहुमताचं सरकार मिळाल्यानंतर त्यांनी काळकाम वेगाच्या गणितामध्ये बसू न शकणारे पण प्रयोग केले आणि ते यशस्वी करून दाखवले. आणि त्यांचं दूरदृष्टी व्हिजन असं होतं की त्यांनी स्वतः धारिष्ट्याने देशामध्ये सगळ्यांना सांगितलं की आता पुढचे पंतप्रधान जर कोणी व्हायचे असतील तर नरेंद्र मोदी झाले पाहिजेत, तेच देशाला स्थिर सरकार देऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं केवळ गोव्यातच नाही तर ज्या ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमताची सरकार आलेली आहेत त्याचं संपूर्ण श्रेय जर आपण कुठल्या एका कार्यकर्त्याला नेत्याला द्यायचं ठरवलं तर त्या व्यक्तीचं नाव आहे मनोहर पर्रीकर. आणि त्यांनीच माननीय मोदीजींचा प्रस्ताव गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठेवला. त्यानंतर माननीय मोदीजी देशाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख झाले आणि नंतर प्रधानमंत्री पदाचे उमेदवार झाले. मला एक त्यांच्यासाठी 2 ओळी सांगायच्या आहेत. अगदी गोव्याच्याच अभिषेकी बुवांचं एक अभंग आहे त्यांनी म्हटलेला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, जिने गंगऊ घाचे पाणी जिने गंगऊ घाचे पाणी. मला असं वाटतं पर्रीकरजींनी आपलं सगळं आयुष्य गंगेच्या निर्मळ पाण्यासारखं खळखळत वाहत त्यांनी आयुष्यात स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेले दुःखद प्रसंग लीलया सहन केलेत आणि त्यांनी गोव्यापासून तर राष्ट्रापर्यंत असं निर्मळ आपलं आयुष्य आणि कुठेही कधी पुण्याची मोजणी केली नाही, त्या माणसांनी पापच केली नाही. आणि जसं आपण पूर्वीच्या काळात म्हणतो की हरिश्चंद्रांनी स्वप्नामध्ये दिलेलं वचन सुद्धा पूर्ण केलं, तसं शब्दाला पक्का असणारा जर कोणी नेता असेल तर तो मनोहर पर्रीकर. त्यांनी ज्यांना ज्यांना जो जो शब्द दिला तो पूर्ण केला. आणि मला असं वाटतं नितीनजी नेहमी एक वाक्य सांगतात की कुठलाही कार्यकर्ता पूर्ण नसतो, अपूर्णांक असतो. पण मनोहर पर्रीकर यांनी जे जे शब्द दिले ते नुसतेच शब्दाची त्यांनी व्याख्या नाही बदलली तर त्या कार्यकर्त्याला ते शब्द पूर्ण करून दाखवले. आपण पंडित जितेंद्र बुवा अभिषेकींनी गायलेलं जे गाणं सांगितलं त्या गाण्यातल्या पुढच्या कडव्यांचे अर्थसुद्धा फारच गंभीर आहेत आणि लक्षात ठेवावे असेच आहेत. या काव्यात कवी म्हणतोय, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, जिणे गंगौघाचे पाणी. कशाचा न लाग भाग कशाचा न पाठ लाग, आम्ही हो फुलांचे पराग. आम्हा नाही नामरूप आम्ही आकाश स्वरूप, जसा निळा निळा धूप. पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्माल्याची का. ज्या क्षणी मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचा विधी होत असताना जितेंद्र बुवा अभिषेकींनी गायलेलं हे गाणं आपल्या निमित्तानं इथे मांडता आलं आणि त्याच वेळेला स्क्रीनवर
टी व्हीवर त्यांच्या पार्थिवाला दिलेला अग्नीही दिसला, हा एक योगायोगच म्हणावा लागेल। या शेवटच्या कडव्यात पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा असं कवीनं म्हटलंय। अर्थात परमेश्वराच्या चरणी वाहिलं जाणं आणि नुसतं वाहिलं जाणं नाही तर निर्माल्य होऊन संपून जाणं यातच धन्यता ती काय अशी ओळख करून दिली जाते। ज्या वेळेला भारतीय राजकारणामध्ये धनशक्ती, मनगट शक्ती आणि जात या तीन गोष्टीच यशस्वी होण्याच्या साठीची कारणं बनत असतात, तेव्हा त्याला फाटा देणारं व्यक्तिमत्व म्हणून मनोहर पर्रीकर यांचं नाव एकमतानं समोर येतं। मनोहर पर्रीकर यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रक्रियेतील बदल असतील, राजकारणातील विविध सकारात्मकता असेल ती मांडली जाते।